वैदे देशप्रसाद काय झालंय? काय म्हणले डॉक्टर? अजून डॉक्टर आले नाहीत बाहेर. आले डॉक्टर? डॉक्टर काय झालं? वैद्यांची तब्येत कशी आता? बोला ना डॉक्टर. हे बघा मी किती पैसे खर्च करायला तयार आहे, पण वैद्यनं काय होता का म्हणे. बघा तुम्ही काहीच काळजी करू नका, शांत व्हा. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण घाबरलेले आहात, पण काळजी करण्यासारखं असं काहीही नाहीये. गोळी त्यांच्या दंडाला स्पर्शून गेलीये, आज शरीरात नाहीये. त्यांना गंभीर अशी कुठली इजा झालेली नाहीये. थोडासा रक्तस्राव झालाय, त्याचे उपचार चालू आहेत. त्यांची परिस्थिती आता स्टेबल आहे, सगळे व्हायटल्स सुद्धा नॉर्मल आहेत. एक काळजी म्हणून आजची रात्र आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. उद्या आपण त्यांना डिस्चार्ज देऊन टाकू, काही काळजी करू नका. माईसाहेब, आपल्याला एक विनंती आहे. आपले सगळे कार्यकर्ते आज जमा झालेले आहेत. खूप कामात अडथळा निर्माण होतोय. तुम्ही जर त्यांच्याशी पर्सनली जाऊन बोललात तर बरं होईल. कळतंय आम्हाला, पण तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही बोलतो त्यांच्याशी. ओके, थँक्यू. साहेब प्लीज तुम्ही हे बघा, वास वाटतंय. अहो आत्माराम किती कराल काम हा. बघू. रमावतीतून सध्या एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. रमावतीच्या भाग्यविधाता आणि रमावतीकरांच्या आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माईसाहेब मक्तेदार यांच्यावर आज संध्याकाळी काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार माईसाहेब मक्तेदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु ऐनवेळी प्रसंगावधान दाखवत त्यांच्या सुनेने म्हणजेच वैदेही मक्तेदार यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता माईसाहेबांचा जीव वाचवला. या हल्ल्यात वैदेही मक्तेदार गंभीर जखमी झाल्या होत्या, परंतु त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची बातमी सूत्रांच्या माहितीनुसार कळते. या घटनेनंतर संपूर्ण रमावतीत अत्यंत खळबळ माजलेली असून पोलिसांनी परिसराला वेढा घालून तपासाची सुरुवात केली. हा हल्ला नेमका कोणी आणि का केला हा प्रश्न सध्या संपूर्ण राज्याला भेडसावतो. वैदू कुठे आहे? कशी आहे ती? बरी ना? तिला काही लागलं नाहीये ना? फार प्रिया,
काय विचारतायत बघ. नका काळजी करू, फार काही लागलं नाही तिला, बरी आहे ती. मला मला भेटायचंय तिला. मी भेटू शकते का? कुठे आहे ती मला सांगा ना. हो हो हो, जे डॉक्टरांनी परमिशन नाही दिली अजून तिला भेटायची. थोड्या वेळात ते सांगतील आपल्याला. मी सांगितलं की आपण भेटून घेऊ. नमस्कार माई साहेब. तुम्ही का आले? जावई बापू कुठे आहे? ते मागून येत आहे, मला जरा पुढे पाठवलं ते. डॉक्टर साहेब, आम्हाला जरा पेशंटचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. भेटू शकतो का त्यांना? हो हो, भेटू शकता तुम्ही. पण आत्ताच त्यांच्यावर गन फायर झाले आणि ब्लिडिंग सुद्धा झालंय, त्यांना विकनेस पण आहे, म्हणून जरा सांभाळून. बाईसाहेब, एक रिक्वेस्ट होती. बाहेर आपले काही कार्यकर्ते आले, खूप गोंधळ चालू आहे, खूप हायपर झाले ते. लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होऊ शकते. आपण जर त्यांच्याशी बोललात, त्यांना समजवलं तर बरं होईल.